नमस्कार मित्रांनो, हा माझा पहिला व्लॉग. खरं तर व्लॉग करण्याचं म्हणजे त्याच्यामधून काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह द्यायचं असं माझं नेहमीच मत असतं. कारण व्ह्यूजपेक्षा जास्त व्हॅल्यूला मी महत्त्व देतो, की माझ्या ऑडियन्सपर्यंत काहीतरी व्हॅल्यू पोचली पाहिजे. तर आजचा हा 25 जुलैचा व्लॉग आहे आणि ह्या व्लॉगमध्ये मी मुंबईचे मोठे गणपती जे आहेत त्या गणपतींचे पाठपूजन कव्हर केले आहे. तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी बऱ्याच गोष्टी दाखवल्यात, की बऱ्याच लहान मूर्त्या दाखवल्या गणसंकुलांच्या, त्यानंतर बऱ्याच काही गोष्टी आहेत. तर नक्की हा पूर्ण ब्लॉग बघा. तर सकाळी 11:30ला पहिला अभुदयनगरच्या गणरायाचं पाठपूजन होतं. ते पाठपूजन 1:30-2 वाजेपर्यंत पूर्ण झालं आणि तिथले हे काही क्षणचित्र. गणराज म्हटलं की नेहमीच आपल्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे फुलांचा रथ. ज्या फुलांच्या रथाची दरवर्षी काही ना काही नवीन डिझाईन असते, नवीन काहीतरी थीम असते आणि ती थीम बघण्यासाठी सर्व आतुरलेले असतात, की ह्या वर्षी नक्की असणार काय. तर गणराजची मूर्ती जी आहे ना, ती खरंच एक डोळ्यांना प्रसन्न करतं. एक असं बाप्पाचं जे रूप आहे ते खरंच खूप भारी आहे. म्हणजे दरवर्षी त्यांची जी बैठक असते ती सेम असते, पण त्या बैठकीमधून ते काही काही गोष्टी अशा नवीन करतात जे खरंच खूप भारी वाटतं बाप्पाची मूर्ती बघताना. ह्या मंडळाचे दरवर्षी कार्यक्रमही असतात, अनेक विविध प्रकारचे शैक्षणिक कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम, रक्तदान शिबिर असे अनेक कार्यक्रम असतात आणि खरंच उत्सवाचा राजा म्हटल्यावर ह्या सगळ्या गोष्टी समाजाला धरून करतोय म्हणून खरंच या मंडळाचा खूप अभिमान वाटतो. त्यानंतर आम्ही परळच्या राजाला आलो. परळच्या राजाचं जे थाट आहे ना, तो इथे माहोल दिसत होता. हे जवळजवळ दुपारी 3-3:30च्या दरम्यान आहे. 7-8च्या दरम्यान इथे उभं राहायला जागा नव्हती, एवढं माहोल होता. पण 3-3:30ला हे सगळे तयारी करत होते आणि खरंच खूप भारी गोष्टी इथे बघायला मिळाल्या, की काय थीम असणार यावर्षी. हे थीम त्यांच्या डेकोरेशनमधून समजली. इथे सगळ्यांची कामाची लगबग सुरू होते. मंडळातली सर्व मुलं तिथे हजर होते आणि खरंच तिथली मुलं खूप म्हणजे एकदम फ्रेंडली आहेत आणि एकदम मिळून मिसळणारी आहेत आणि त्या सर्वांनी मला एकदम हे केलं की ब्लॉगसाठी. आणि त्यानंतर इथे त्यांची जर थीम बघितली यावर्षी तर ती विठ्ठलाची थीम आहे. म्हणजे परळची पंढरी होणार हे मात्र नक्कीच. त्यांनी इथे एक छोटासा टीजर दाखवला आणि त्यातून एक गोष्ट नक्कीच समजली की ह्या वर्षी परळची पंढरी होणार. तूच आमची आन, तूच आमची शान, परळच्या राजाचा आम्हाला अभिमान. त्यानंतर तिथून आम्ही निघालो आणि सगळ्यांच्या फेवरेट स्पॉटवर म्हणजे बाप्पाच्या कार्यशाळेत जायचं. आणि हा गेट गणसंकुलन, मला वाटतं बरेच जणच असं असेल ज्यांना मोठ्या मोठ्या ब्रँडचे लोगो नाही माहिती असतील, पण गणसंकुलनचा लोगो कधी विसरणार नाही. आणि तिथे गणसंकुलनमध्ये आतमध्ये जे सर्व बाप्पा आहेत म्हणजे प्रत्येकजण तिथे येतो, त्याचे इमोशन कॅप्चर करत असतो, फोटोज कॅप्चर करत असतो. प्रत्येकजण काही ना काही नवीन मूर्तींमधून घेऊन जात असतो. म्हणजे मी म्हणेन की मुंबईमध्ये जे आहे ना ते पॅटर्न सेट केले जातात आणि मग ते पॅटर्न सगळीकडे फॉलो केले जातात. जशी आता ही मूर्ती तुम्ही बघताय ना, ही मूर्ती कोणत्या तरी मोठ्या गणपतीची रेप्लिकेट मूर्ती आहे. म्हणजे जसं मोठे गणपती बनवतात तसे, पण ह्या मूर्तीमध्ये जी डिटेलिंग आहे ना, खरंच एवढे डोळे भारावून जातात ना ते मूर्तीचं तेज बघताना, की अगदी डोळ्यांपासून सर्व गोष्टी सेम असतात. आणि त्यानंतर इथल्या लहान सर्व मूर्त्या आहेत, ह्या मूर्त्यांमध्ये एवढं डिटेलिंग केलं जातं ना, की खरंच ती मूर्ती जेव्हा आपण लोअर अँगलनी फोटो घेतो ना, असं वाटतं लालबागच्या त्या नगरीमधून एखादी मोठी मूर्ती निघते ना, तो सेम अँगल आणि तो सेम तिथे फील वाटतो त्या मूर्तीचं जेव्हा आपण शूट करताना. कारण त्याच्यामध्ये तेवढी डिटेलिंग असते आणि तेवढी बॅलन्सिंग जी मूर्ती आहे ती ह्या मूर्तीमध्ये तुम्हाला पूर्ण बॅलन्सिंग दिसेल. आणि त्यानंतर इथे लहान सर्व मूर्त्या होत्या, त्यांचंही मी शूट केलं. आणि प्रत्येक मूर्तीमधून काही ना काही घेण्यासारखं असतं, प्रत्येक गोष्टीतून काही ना काही घेण्यासारखं असतं. मी दरवर्षी ह्या शाळेमध्ये फिरतो
आणि आमच्या घरच्या गणपतीसाठी काय नवीन करता येईल ते इथल्या बऱ्याच मूर्त्यांमधून, ह्या मूर्तीमधून आपण हे घेता येईल, ह्या मूर्तीमधून आपण हे शिकता येईल, अशा गोष्टी घेऊन मी आमची मूर्ती जी आहे ती डिझाईन करतो. त्या मूर्तीवर जे आहे ते डायमंड वर्क म्हणा किंवा धोतर वर्क म्हणा ते त्याप्रमाणे होतं. आता इथे सर्व लगबग सुरू आहे, ती म्हणजे सर्व मूर्तिकार आपली कला सादर करतायत. प्रत्येकजण काही ना काही नवीन घेऊन येतोय. गेल्या वर्षभरात जे गोष्टी केल्या त्यामधून आता त्याला फिनिशिंग केलं जातं, फायनल टच दिला जातोय. डायमंड वर्क म्हणा किंवा धोतर वर्क म्हणा, हे सगळं वर्कवर आता काम चालू आहे सध्या सर्व शाळांमध्ये. इथे खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत, लहान मूर्त्या, बाल गणेशच्या मूर्त्या. प्रत्येक मूर्तीच्या डोळ्यामध्ये जे तेज आहे ना ते खरंच खूप भारी आहे. आणि प्रत्येक मूर्तीवर असं काम केलं आहे ना ते खरंच खूप डोळे दिपावतील असं काम आहे. वेगवेगळ्या रूपांमध्ये गणपती बाप्पा आहेत आणि प्रत्येक मुलाचं, लहान मुलांचे आवडीचे बाप्पा म्हणून ते बाप्पाकडे बोट टाकत होते तिथे की हा बाप्पा आपण घेऊया. खरंच त्या ज्या गोष्टी असतात ना त्या खूप भारी असतात. आणि इथेही जय मल्हार अशा अनेक मूर्त्या होत्या आणि प्रत्येकजण काही ना काही कॅप्चर करत होता. प्रत्येकजण त्या मूर्त्या कॅप्चर करत होता की ह्या मूर्तीमध्ये काहीतरी भारी आहे. त्या फेस जो आहे ना तो फेसवर जो गोंडसपणा असतो ना तो खरंच खूप चांगलं वाटतं ते. त्यानंतर इथे हे डायमंड वर्क सुरू होतं आणि त्याचप्रमाणे इथे काही मूर्त्यांना कलरिंगचं काम पण बाकी होतं. पण ही विठ्ठलाची जी मूर्ती आहे ना ते थोडेसे नजर आपली खेचून नक्की घेते. इथे ह्या मूर्त्यांवर काम चालू होतं, अगदी बारीक काम चालू होतं. त्यामुळे जो पेंटिंगचं काम म्हणा किंवा हे जे गणपतीची आखणी किंवा गणपतीवर जे बारीक बारीक डिटेल्स असतात ना, बघा शाळेमध्ये अनेक गणपती असतात पण प्रत्येक गणपतीला घरामध्ये पुजताना ते पूर्ण त्यांचे इमोशन्स असतात. त्यामुळे प्रत्येक गणपतीमध्ये पूर्ण गोष्टी असायला हव्या म्हणून तिथे स्वतःचा जीव ओतून काम केलं जातं. म्हणजे खूप डिटेलिंगमध्ये काम केलं जातं. अगदी एक एक बारीक बारीक जे गोष्टी आहेत त्या डिटेलिंगने केल्या जातात, कारण कोणीतरी त्या गोष्टीची वर्षभर वाट पाहतं. त्यानंतर इथे मी खूप सुंदर मूर्त्या बघितल्या आणि ही जी मूर्ती आहे ना राजाच्या बाजूची, खरंच त्या मूर्तीने माझे डोळे खेचून घेतले. कारण त्या मूर्तीमध्ये जे डिटेलिंग आहे ना, अगदी 1.5-2 फुटाची मूर्ती असेल पण त्या मूर्तीमध्ये जी डिटेलिंग आहे ना खरंच भारी आहे. त्यानंतर ही टेक्स्चरवाला बाप्पा आणि ह्या ज्या पुढच्या मूर्त्या होत्या ना सर्व, ही चिंतामणीची मूर्ती ही अगदी तशीच होती की मूर्ती लहान होती पण त्याच्यामध्ये जे डिटेलिंग होतं ना की अगदी डोळ्यांपासूनची जे फेस स्ट्रक्चरपर्यंत जे डिटेलिंग होतं ना ते खरंच खूप भारी होतं डिटेलिंग. अनेक विविध प्रकारचे बाप्पा इथे होते, अनेक विविध रूपात होते बाप्पा. आणि इथे आल्यावर एक वेगळाच माहोल असतो, एक वेगळीच वाईब असते की खरंच मला वाटतं गणेश चतुर्थी ही त्याच दिवशी सुरू होते जेव्हा लालबाग परळमध्ये ह्या शाळा सुरू होतात ना, त्या दिवशी खरा सण सुरू होतो. आणि लालबाग परळमध्ये जे वाईब्स तयार होतात, जे माहोल असतो ना तो खरंच खूप भारी असतो. इथे आलेल्या प्रत्येक जणाला मी कन्फ्यूज बघितलंय की कोणती मूर्ती नक्की घ्यायची. बऱ्याच जणांचं असं होतं की ते ग्रुपने येतात, एक जण म्हणतो ही मूर्ती छान आहे, दुसरा म्हणतो ही मूर्ती छान आहे. कारण इथे तेवढ्या भारी भारी मूर्त्या असतात. जर असं पेणला सगळे गणपती तयार नक्की होतात, पण मुंबईच्या ज्या मोठ्या गणपती आहेत ना ते गणपती पॅटर्न सेट करतात. ते गणपती काहीतरी नवीन आणतात मुंबईतले मूर्तिकार आणि त्यानंतर तिकडे त्यामध्ये अजून नवीन गोष्टी घडवल्या जातात. तिकडेही खूप भारी भारी मूर्ती असतात. मला नक्की पेणला जायला मिळालं तर मी तिकडचाही नक्की ब्लॉग बनवीन. आणि इथे खूप भारी मूर्त्या ज्या आहेत ते बघून खरंच एक एक डिटेलिंग बघून असं वाटतं की काय किती मेहनत घ्यावी लागली असेल. हे मूर्तिकार वर्षभर या गोष्टींसाठी तयारी करत असतात की वर्षभर कसा अजून आपल्या मूर्ती चांगल्या दिसतील, कशा अजून आपल्या मूर्ती भारी दिसतील, कसे त्यांच्या डोळ्यांमधून एक जिवंतपणा उतरवता येईल
ह्या गोष्टी वर्षभर त्यांच्या चालू असतात. आणि हे आहे सर्वांचं लाडकं शिवाई आर्ट्स. तर इथे एक मूर्ती नक्की आगमन एका मूर्तीचं झालं आणि इथे अनेक मूर्त्या आता घडल्या आहेत. ही जी मूर्ती आहे ही पूर्ण तयार आहे, म्हणजे मग नक्कीच ही मूर्ती ऑगस्टच्या 1-2 वीकमध्ये याचं आगमन असेल. इथे बरेच गणपती जे आहेत ते तयार झाले आहेत आणि बऱ्याच बाप्पांचं काम सुरू होतं. तर इथे हे जे तुम्हाला शंकर पार्वती आणि नंदी दिसत आहेत ना, हे आज संडे 26 तारीख, ह्या 26 तारीखला त्या बाप्पाचं आगमन झालं आहे. तो म्हणजे सुयोगचा राजा. एवढी अप्रतिम मूर्ती बनवली आहे, म्हणजे डोळे आणि ते जे एक पूर्ण रूप उतरवलं आहे ना, खरंच खूप भारी आहे. आणि त्याचं तिथे काम चालू होतं आणि ते आम्ही बघत होतो, पण तेव्हा आम्हाला समजलं नाही की कोणत्या बाप्पाचं काम सुरू आहे. आणि तिथे आपण पण जास्त डिटेलिंग त्यांच्याकडून डिटेल्स घ्यायला जायचे, कारण सर्वांना असं वाटतं की आपला बाप्पा जेव्हा डायरेक्टली मंडपातून बाहेर येतो ना, तेव्हा सर्वांची रिॲक्शन पाहिजे. आणि खरंच ती रिॲक्शन होती. आज सुयोगचा राजा जेव्हा निघाला तेव्हा खरंच खूप भारी रिॲक्शन होती, कारण मूर्तीमध्ये जे डिटेलिंग होतं ना, ते खरंच खूप भारी होतं. आणि त्यानंतर आम्ही निघालो सर्वांचाच लाडका चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दरबारी. आणि चिंतामणीच्या दरबारी खूप गर्दी होती आणि मी म्हणेन की पूर्ण चिंचपोकळीचा जो स्टेशनचा परिसर पूर्ण भरलेला, सर्वजण पाठपूजनाला आलेले. आणि तो जो माहोल आहे तो खरंच खूप भारी माहोल होता. आणि इथे अनेक विविध कार्यक्रम होते आणि बरेच कार्यक्रम, डान्स होते, त्यानंतर बरेच नृत्य कार्यक्रम होते, त्यानंतर संगीत कार्यक्रम होते, असे अनेक कार्यक्रम होते. त्यामुळे मी पाठी आलो आणि मला एक जागा मिळाली चांगली, जिथून मी पूर्ण शूट करू शकलो असतो. बघा, पुढे जाऊन उगाच त्यांच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्यापेक्षा आपण जिथे आहोत तिथून एक चांगला अँगल कसा मिळवता येईल हे नक्कीच माझा प्रयत्न असतो. वारंवार आपला सूचना देत आहोत, ज्याचं दर्शन झालेलं आहे करायचंय खास पुण्यावरनं चिंतामणी. तसेच पुणे गणेश फेस्टिवलचे श्री सर्वेश पवार यांचा देखील अध्यक्षांच्या शुभ हस्ते एक छोटेखानी सत्कार होतोय, त्याचा देखील त्यांनी स्वीकार करायचा आहे. तसेच आजच्या या 107व्या पाठपूजन सोहळ्याला आपले लाडके विभागीय काँग्रेस युवा नेते श्री समीरदादा चव्हाण हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील आम्ही या चिंतामणी नगरीमध्ये हृदय. आणि सर्वांचे लाडके मूर्तिकार सिद्धेशदादा पण आलेले तिथे. आणि यापुढे त्यांनी ही गोष्ट सांगितली की चिंतामणी कसा असेल. हे आज इथे आपल्या लाडक्या चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या 107व्या पाठपूजन सोहळ्याला इथे उपस्थित झालेले आहेत. तरी त्यांचं चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीनं या चिंतामणी नगरीमध्ये आम्ही हृदयपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. मंडळाचे उपाध्यक्ष श्री प्रणिल सदानंद पांचाळ, श्री योगेश सदाराम पाटील यांना मी विनंती करतो की आपण श्री सिद्धेश दिगोळे यांना घेऊन आपण मंचावर यायचंय. आणि सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांना नम्र विनंती की आपण त्वरित मंचावर यायचंय. नम्र विनंती करतो की आपण सर्वांनी मंचावर यायचंय. चिंतामणी कसं असेल आणि याचंच उत्तर आपल्याला सर्वांच्या तर्फे ऐकायचं आहे, ते म्हणजे मूर्तिकार श्री सिद्धेश दिगोळे यांच्याकडनं. तर मी सिद्धेश दिगोळे यांना विनंती करतो की या वर्षीचा चिंतामणी कसं असेल हे आम्हाला नक्की सर्वांना सांगा.
नमस्कार. यंदाचा आपला चिंतामणी हा असं तुम्हाला सगळ्यांनाच यंदाच्या वर्षीचा विषय देखील माहिती आहे. तर त्यालाच अनुसरून जितका सिंपल आणि एक साजरा आणि असा गोड जितका दरवर्षीप्रमाणे मनवता येईल तितकाच माझा यंदाही प्रयत्न असेल. सर्वांना जय गणेश, जय चिंतामणी. मी मंडळाचे अध्यक्ष श्री राजेंद्र चौके यांना विनंती करतो. जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मनोकामनापूर्ती. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती. रत्न खचित फारा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभा रुणझुण तीन फुले चरणी घालरिया. लंबोदर पीतांबर फणीवर बंधन सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयन दास रामाचा वाट पाहि सगना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदन. जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मनोकामनापूर्ती. जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती सर्वे वंदे मनोकामनापूर्ती. दर्शन मात्रे मनोकामनापूर्ती. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती. जोरदार टाळ्या. आणि त्यानंतर मी दुसऱ्या साईडने पुढे गेलो आणि वरतून हे जे मी क्लिक घेतले इथे पूर्ण गर्दी होती. फ्रंट साईडला गर्दी होती, स्टेजवर गर्दी, स्टेजच्या दोन्ही साईडला गर्दी होती, फ्रंटला खूप गर्दी होती. पण खरंच चिंतामणीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी खूप सुंदरपणे ह्या गोष्टी मॅनेज केलेल्या की कुठेही कोणाला त्रास होऊ नये. ॲम्ब्युलन्स सेवाही होती, कारण ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात बघा. एखादी गोष्ट झाल्यावर मग त्या गोष्टीसाठी प्रयत्न करून ती गोष्ट सेटल करण्यापेक्षा त्या गोष्टीच्या आधीच काळजी घेतलेली खूप चांगली असते. त्यांनी तिथे ॲम्ब्युलन्स सेवा ठेवली आणि खरंच ही गोष्ट मला खूप भारी वाटली की अशा सेवा असायला हवं, असं प्लॅनिंग असायला हवं. कारण गर्दी तिथे तेवढी असते, कधी कोणाला काही त्रास होऊ शकतो. त्यामुळे हे खूप चांगली गोष्ट होती खरंच. आणि चिंचपोकळीच्या चिंतामणी या मंडळाचे अनेक कार्यक्रम असतात, अनेक शिबिर असतात. तर हे खूप एखाद्या मंडळासाठी खूप गरजेचं असतं. कारण नुसतं एका सणावर गोष्टी सर्व हे करण्यापेक्षा
आपण जर वर्षभर कार्यक्रम राबवले तर खरंच ते खूप चांगलं असतं. बाप्पा तेव्हा खूप खुश असतो जेव्हा समाजासाठी आपण काहीतरी करतो. आणि नक्कीच ते ह्या सर्व मुंबईतल्या सर्व मंडळ हे गोष्टी दाखवून देतात की आम्ही नेहमीच सगळ्यांसाठी आहोत आणि ते सर्वांसाठी नक्की नेहमी उभे असतात. बघा फोटो तर सगळे मिळतात सगळीकडे, पण इथे जी हे असते ना की आपण तिथे जाऊन एखादा कॅप्चर करणं हे खूप वेगळा त्याचा एक अनुभव असतो. बघा फोटो जर आहे तर समोरचा फोटो जो आहे तो चिंतामणीच्या ऑफिशियल पेजवर पण मिळू शकतो, पण हा जो फील असतो ना आपण जाऊन कॅप्चर करणं तो खूप वेगळा असतो. त्यानंतर आम्ही अबुदयनगरच्या गणराजच्या पुन्हा मंडपाच्या इथे जातो आणि तिथे ढोल ताशाचे वाईब सुरू होते आणि खरंच खूप भारी वाटत होतं. तो माहोल तयार झालेला, कारण डीजेपेक्षा ढोल ताशाच्या गजरात जे आहे तो खरा एक सांस्कृतिक वाईब येतात आणि खरंच खूप भारी वाटतं.
अजून यानंतरही बरेच कार्यक्रम होते, पण मला निघायचं होतं त्यामुळे मी एवढेच कॅप्चर करू शकलो. आणि राजाचा दरबार सजतोय, गणराजचा दरबार सजतोय, गणराजच्या भेटीची ओढ लागली आहे. आणि चला तर पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की भेटूया. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असेच बाप्पाच्या ब्लॉगसाठी नेहमी या चॅनलवर येत राहा.